पेट्रोल डिझेलवरील वॅट आणि सरचार्ज रद्द करा, दरात सवलत देऊन सर्वसामान्यांना दिलासा द्या. जयंत पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र. राज्याचे माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी कठीण आर्थिक परिस्थितीत नागरिकांच्या हिताचा विचार करून राज्य शासनाने पेट्रोल डिझेलवरील वॅट आणि सरचार्ज तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. सलग दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असून नागरिकांना तातडीनं दिलासा देण्याची गरज आहे, अशा भावना या पत्रात त्यांनी व्यक्त केल्या आहेत. जयंत पाटील आपल्या पत्रात यांनी म्हटलेलं आहे की आखाती देशातील युद्धामुळे महाराष्ट्रासह देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रचंड ताण येतो आहे. महागाई प्रचंड वाढली आहे. खाद्यतेल, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे आणि याचा फटका थेट सामान्य माणसाला बसतो आहे. त्यात भरीसभर म्हणून पेट्रोल डिझेलचे वाढणारे दर घालत आहेत. केंद्र सरकारकडून वारंवार पेट्रोल डिझेलचे दर वाढवले जात आहेत. आज पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा वाढलेले आहेत. पेट्रोल ₹2.61 तर डिझेल ₹2.71 वाढला आहे. मागील 10 दिवसात सलग चौथ्यांदा ही वाढ केली जाते आहे. आज घडीला मुंबईत ₹111.12 प्रति लिटर पेट्रोल मिळत आहे, तर डिझेल ₹96.86 प्रति लिटर मिळत आहे, ज्यामुळे महागाईमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. आणि या संकटसमयी आपण पुढाकार घेऊन नागरिकांना दिलासा दिला पाहिजे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते म्हणाले आहेत. राज्य सरकार इंधनावर वॅट आणि सरचार्ज आकारते आहे, जे मुंबई आणि ठाणे, नवी मुंबईसह संपूर्ण राज्यात लागू आहे. राज्यात पेट्रोलवर अंदाजे 25% वॅट अधिक ₹10.12 प्रति लिटर सरचार्ज लावला जातो, तर डिझेलवर अंदाजे 24% वॅट अधिक ₹3 प्रति लिटर सरचार्ज लावला जातो. राज्य शासनाने पेट्रोल डिझेलवरील वॅट आणि सरचार्ज रद्द करून टाकावा, ज्यामुळे आज ₹111 मिळणारे पेट्रोल आणि डिझेल थेट ₹70 ते ₹80 मिळू शकते. असं झाल्यास या कठीण काळात नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो, असंही ते म्हणाले आहे. भारतात सध्या प्रचंड पेट्रोल डिझेल याची दरवाढ झालेली आहे. सामान्य माणूस होरपळला जातोय आणि अशा परिस्थितीत केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने हे स्वस्तात पेट्रोल डिझेल लोकांना मिळेल याच्यावर भर देणं आवश्यक आहे. म्हणून मी महाराष्ट्र सरकारला विनंती केलेली आहे की ही अभूतपूर्व परिस्थिती आहे, अशी पूर्वी कधी परिस्थिती नव्हती, की ज्यामुळे राज्य सरकारने देखील आपण आपल्या महाराष्ट्रातला डिझेलवरचा, पेट्रोलवरचा कर जर कमी केला तर हे पेट्रोल डिझेल स्वस्त होईल आणि त्याचा परिणाम, त्याचा लाभ सामान्य नागरिकांना महाराष्ट्रात होईल. आणि म्हणून राज्य सरकारने कर कमी करणे किंवा कर शून्यावर आणणे पेट्रोल डिझेलचा काही काळ, हा ऑप्शन ताबडतोब एक्सरसाइज केला पाहिजे, अंमलात आणला पाहिजे, अशी मी राज्य सरकारला विनंती केली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.